जगातील एकमेव असं बेसॉल्टिक रॉकमधील लोणार सरोवर ज्याच्या विविध गुणधर्मांनी ते जगभर प्रसिद्ध आहे। बाहेरगावचे इतर पर्यटक, नासापर्यंत विदेशातले पर्यटकही याला भेट द्यायला येतात। परंतु त्याच्या पाण्या पातळीत जी वाढ होत आहे, वारंवार वाढ होत आहे। आता पावसाळा पूर्ण संपलेला असूनही लोणार सरोवरच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे। यामुळे जे पुरातन मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। काही मंदिरे तर त्याचा मूळ मिटलेलाच आहे, कारण ते पूर्ण पाण्यात गेलेले आहे। परंतु कमळजा माता मंदिर जे आहे ते आजपर्यंत कधी पाण्यात गेलेलं नव्हतं, परंतु त्याचेही पाणी इतकं वाढलेलं आहे की 15 ते 20 फूट पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे देवीच्या तांदळापर्यंत हे पाणी गेलेलं आहे। परंतु याकडे पुरातत्व विभाग असो किंवा फॉरेस्ट विभाग असो किंवा इतर विभाग आतापर्यंत काहीही बोलायला तयार नाही व काहीही कारवाई करायला तयार नाहीये। सर्व लोक असे मूग गिळून बसल्यासारखे झालेले आहेत। तर यावर लवकर काहीतरी एक तोडगा काढावा, ते पाण्याचं नियोजन करावं असं या विभागाने करायला हवं आहे। पण अजून अद्याप काही